सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय। आणि आता तर योगेश कदमांनी अधिकारी कसे पैसे लाटतात त्याची एक ऑडिओ क्लिपच पुढे आणली आहे। यामध्ये ज्या मजूर संस्थेने हे काम घेतलंय त्या मजूर संस्थेचा अध्यक्ष दिनकर मोहिते आणि या कामांचा सब ठेका घेणारा चंदू पवार यांच्यात झालेल्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आहे। यामध्ये मोहिते हा चंदू पवारांशी बोलताना याबाबत आमच्यावर अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचं बोलतोय। पाहूया नेमकं काय आहे या ऑडिओ क्लिप मध्ये। हॅलो, हाँ साहेब नमस्कार साहेब, चंदू बोलतोय। हाँ साहेब चंदू बोलतो साहेब। हाँ नमस्ते नमस्ते, बोला। साहेब काय खेड मध्ये आहे काय बाहेर आहे? खेड मध्ये बरं का, मला त्यांचा परत फोन आलेला नागदिरे साहेबांना, त्यांना पण बोललो मी, म्हटलं चंदूला घेऊन बसा तुम्ही, असं काय करताय कळत नाही का तुम्हाला? साहेब आता त्यांनी आम्हाला अमाऊंट दिलं ना, 19 लाखाचं अमाऊंट दिलंय आणि सगळी कामाची। आता माझं किती 10 गटाची आहे ना साहेब, 19 लाख रुपये मला त्यांनी काढून दिले। हो 19 लाखामध्ये त्या मला किती पोच झाले साहेब? ते चार आणि त्याची एक असे एक 5 लाख मिळून मला पोच झाले साहेब। आता नाही, पण ते नागदेव साहेबांनी बोलवले ना तुम्हाला, बसा ना तुम्ही। तेच मी काय म्हणतो साहेब, ते कसं आज या उद्या कसं माझं किती कटिंग करून नाही बडबडलोय मी, तसे काही करणार नाही बोलले बरं का। मी बोललो मला आमदारांचा दबाव येतोय, पण जास्त लोकांना नका हे करून, नाही तर ते काम करायला लागेल, मग पैसे तुम्हाला पण मिळणार, ते काम खर्च करायला लागतील। साहेब आम्ही येणार आहे खेडला तुम्हाला भेटायला। बरोबर या ते आमच्या असोसिएट वगैरे सगळे येणार आहे, ते मग खेडला तर म्हणून बोललो। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना साहेब, तुम्ही खेड आहे ना म्हणून आहे ना। येतो। या ऑडिओ क्लिप बाबत योगेश कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। दापोली, खेड आणि मंडणगड या 3 तालुक्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप रामदास कदमचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय। या आरोपासंदर्भात आता एक दापोलीमध्ये भव्य मोर्चा काढलाय। आपल्यासोबत योगेश कदम आहेत। तुमची नेमकी मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी आहे? आज दापोली तालुक्यामधील सर्व भगिनी, सर्व घटक, म्हणजे ते युवक असतील, त्या महिला असतील, ते पुरुष असतील, आज सर्व रस्त्यावरती उतरलेले आहेत। कारण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जेवढी कामं दापोली, खेड, मंडणगड या 3 तालुक्यामध्ये करण्यात आली, सर्वच्या सर्व कामं निकृष्ट दर्जाची हे आपण दाखवून दिले आणि लवकरात लवकर कारवाई करा। आमची मागणी ह्याच्याकरता आहे की आता 10 दिवसावरती पाऊस आहे, एकदा पाणी तुंबलं की त्या कामाची तुम्ही पाहणी करू शकणार नाही, किंवा ते आम्ही आरोप जर काही आम्ही केलेत ते आम्ही सिद्धसुद्धा करू शकणार नाही। जे आम्ही आता आज आम्ही कागदपत्र दाखवले, जे आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवले, जे ऑडिओ क्लिप्स बाहेर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींचा स्पष्ट उल्लेख आहे, इथल्या आमदार संजय कदमांचा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ठेकेदार त्यांच्या घरी जात आहेत, त्यांना आम्हाला पेमेंट काढण्यासाठी मदत करा अशी मागणी करतायत। आणि त्या मागणीला त्या मागणीवरून त्यांनी दिनकर मोहितेंना फोन लावला आणि ह्यांना पेमेंट द्या, ठेकेदाराला पेमेंट काढून द्या असे त्यांना आदेशसुद्धा दिले। त्यामुळे आमदारांचा सुद्धा ह्या सर्व गोष्टींमध्ये तितकाच मोठा सहभाग आहे आणि इतका मोठ्या प्रमाणात जर का ह्या अधिकाऱ्यांची हिंमत होत असेल, आणि आत्ताच मला काही माहिती मिळाली की 2013 साली मंडणगडमध्ये काही 5 कृषी अधिकाऱ्यांना निलंबितसुद्धा करण्यात आले होतं। मग 2013ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि आज भाजपचं सरकार असताना सुद्धा जर का अधिकारी सुधारणार नसतील आणि अधिकाऱ्यांवरती चाप बसणार नसेल तर मग उपयोग काय? तुम्ही ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतात, फाईल संदर्भात देणार होतात, पुरावे देणार होतात, त्या संदर्भात नेमके काय झालं? नाही, सन्माननीय पालकमंत्र्यांकडे हे पुरावे दिलेले आहेत। पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेशसुद्धा दिलेले आहेत। सन्माननीय राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीसुद्धा चौकशीचे थर्ड पार्टी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडून ह्या ऑडिओ क्लिप्स वगैरे CID चौकशी व्हावी अशी सुद्धा आमची मागणी असेल। ते लवकरात लवकर आज किंवा उद्यापर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांकडून निवेदन आम्ही देऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, दापोली, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।